नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू दोघीही खूपच चिडलेले असतात. पण वल्लरीची सासू मात्र शांत असते आणि प्रेरणाची आई खूपच बडबड करत असते आणि म्हणत असते की माझ्या मुलीने माझं नाक कापले, कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचं ठेवलं नाही, स्वार्थी निघाली स्वार्थी, आईबापाचा थोडासुद्धा विचार केला नाही. चांगलं त्या अण्णा केदारबरोबर लग्न ठरवलं होतं, आता त्याला ते 2 लाख रुपये कुठून देऊ मी, कायमचं दारिद्र्य आमच्या नशिबी आलं. आता या प्रेरणाने कुठल्या भिकारड्याशी लग्न केलं कुणास ठाऊक. आता तितक्यात वल्लरीच्या सासूला असं शांत बघून प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूजवळ जाते आणि म्हणायला लागते की तुम्ही का शांत बसले आहात, का तुम्ही मूग गिळून बसलाय, तुम्हाला बोलता येत नाही का. मात्र वल्लरीची सासू शांतपणे प्रेरणाच्या आईकडे बघत असते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तुमची सून ही काही कमी नाही, तुमच्या धाकात नाही, तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटते मिऱ्या. तितक्यात वल्लरीची सासू उठते आणि प्रेरणाच्या आईच्या जोरात कानाखाली वाजवते तेव्हा आणि म्हणते की कसं आहे ना, मी तुम्हाला धोका दिलेला नाही, तुमच्या मुलीनेच तुम्हाला धोका दिलेला आहे. तितक्यात आता प्रेरणाची आई म्हणते की आता तुम्ही हळूच तुमचा हात या प्रकरणातून बाहेर काढताय ना. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की कसं आहे ना, मी प्रयत्न जरी केला ना, माझी इच्छा जरी असली ना, तरीही मला या प्रकरणातून आता बाहेर निघता येणार नाही. तो अण्णा केदार आपल्या जीवावर उठलेला आहे, पण आता असं चिडचिड करून चालणार नाही, आपल्याला शांत डोक्याने विचार करावा लागेल. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की काही झालं ना तरी त्या अजितला मी जावई म्हणून स्वीकारणार नाही. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की जर जावई म्हणून स्वीकारायचंच नाही तर तो जावई कशासाठी पाहिजे, कसं आहे ना, तुमची प्रेरणा विधवा झाली ना तरीही चालेल. असं म्हणत वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला प्लॅन सांगायला लागते आणि म्हणते की आत्ता वल्लरीला कळेल की तिने कुणाच्या शेपटीवर पाय दिला आहे ते. तर इकडे वल्लरी, सगळ्या मैत्रिणी, प्रेरणा, अजित सगळेजण खूपच खुश असतात. सगळेजण त्या दोघांच्या लग्नाविषयी चर्चा करत असतात. तितक्यात आता तेजा म्हणते की प्रेरणा खरंच किती लबाड आहेस ना गं तू, मी जेव्हा तुझ्यावर संशय घेतला आणि म्हटलं की नक्कीच तुझं बाहेर काहीतरी चालू आहे, तेव्हा मला खोटं पाडलंस आणि नाही म्हणाली, आता एकदमच बॉम्ब टाकलंस, डायरेक्ट लग्नच करून आलीस. तेव्हा मिठू म्हणते की हो ना प्रेरणा, तिचं खरंच आम्हाला वाटलंच नव्हतं की तू असं काहीतरी करशील. प्रेरणा आणि अजित मात्र शांतच असतात. तितक्यात आता श्वेता म्हणते की हो, पण आपल्या वकिलीनबाईंनी सगळं शोधून काढलं आणि वकिलीनबाईंना हे सगळं कसं कळलं सांग ना वल्लरी, तुला कसं कळलं ग हे सगळं. तेव्हा वल्लरी म्हणते की काय प्रेरणाताई, सांगू का सगळ्यांना. असं म्हणत वल्लरी आता प्रेरणाची परमिशन घेऊ लागते आणि प्रेरणा काही बोलत नाही हे बघून वल्लरी म्हणते सांगतेच मी. प्रेरणा मात्र सगळ्यांकडे शांतपणे बघत असते. आता वल्लरी घडलेला सर्व प्रसंग सांगायला लागते आणि म्हणते की जेव्हा तुम्ही प्रेरणाताईंवरती डाऊट घेतला होता आणि तुम्ही म्हणाला होतात ना की नक्कीच बाहेर काहीतरी सुरू आहे, तेव्हा मला तुमच्यावर विश्वास नव्हता. पण जेव्हा प्रेरणाताईंनी अण्णा केदारचं स्थळ आल्यावर त्या स्थळाला होकार दिला तेव्हा मला कुठेतरी डाऊट आला आणि मी प्रेरणाताईंवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि हळूहळू मला त्या गोष्टी समजत गेल्या. असं म्हणत वल्लरी सर्व गोष्टी उलगडून त्यांना सांगायला लागते आणि कशाप्रकारे प्रेरणा आणि अजितच्या लग्नाविषयी आणि त्यांच्या प्रेमाविषयी तिला समजलं. तेव्हा श्वेता म्हणते की म्हणजे तू, त्यानंतर वल्लरी सांगताना म्हणते की म्हणून मी ते अण्णा केदारचं स्थळ इथे घेऊन आली, हळद घेऊन आली आणि प्रेरणाला लावायला सांगितली. तेव्हा श्वेता म्हणते की तू खरंच अण्णा केदारची उष्टी हळद आपल्या प्रेरणाला लावलीस का. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, ती वाटी मी आधीच चेंज केली होती. तेव्हा प्रेरणा, तेजा सगळेच म्हणतात की बरं झालं. तेव्हा तेजा म्हणते की कुठे तो अण्णा केदार, त्याच्यापेक्षा ना आता प्रेरणाला तिच्या आवडीचा जोडीदार मिळाला आहे. काय प्रेरणा, आता तरी खुश आहेस की नाही, असं म्हणत तेजा तिला प्रश्न विचारायला लागते. त्यावर मिठू म्हणते की हो खुश असणारच ना, पण आता तुमचं नवीन नवीन लग्न झालं आहे, मग एक छानपैकी उखाणा होऊन जाऊ दे. तेव्हा तेजा म्हणते की हो उखाणा तर व्हायलाच पाहिजे. यावर हर्षित म्हणतो की हो नक्कीच प्रेरणा दी, आता छान असा उखाणा घे बघू. पण प्रेरणा म्हणत असते की नाही नाही नको, उखाणा नको, असं म्हणत ती लाजायला लागते आणि उखाणा घ्यायला नकार द्यायला लागते. पण लगेचच ती म्हणते वल्लरी अगं बघ ना, ह्या सगळ्या कशा चिडवतायत, नको ना उखाणा. तेव्हा वल्लरी तिच्या साईडने बोलते आणि म्हणते की हो नका ना चिडू तिला. तितक्यात प्रेरणा म्हणते की तूच माझी खरी मैत्रीण आहेस बघ. लगेच आता वल्लरी म्हणते की चिडवू नका, प्रेरणाताईंना नक्कीच त्या उखाणा घेतील. तेव्हा सगळेच जण हसायला लागतात. आता प्रेरणा आश्चर्यचकित होऊन वल्लरीकडे बघायला लागते. तेव्हा मिठू, हर्षी सगळेजण प्रेरणाला आता आग्रह करायला लागतात आणि म्हणत असतात की घे ना प्रेरणा दी उखाणा. तेव्हा प्रेरणा अजितकडे बघत म्हणते की अजितसुद्धा म्हणतो की हो घे ना उखाणा. तेव्हा प्रेरणा म्हणते की ठीक आहे, मी ट्राय करते. असं म्हणत प्रेरणा उखाणा घ्यायला सुरुवात करते.
आणि म्हणायला लागते की एकमेकींना मारलेल्या मिठ्या आणि पुसलेले डोळे या घरातील प्रत्येक दिवस आठवत राहील. सारे मिठूची मिठी, तेजाच्या गप्पा, वल्लरीची माया आणि श्वेताचा विश्वास या घरातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण होता खास. तुमच्यासोबत जगणं नेहमीच असेल खास. आज अजितरावांचा हात हातात घेऊन तुमच्या साक्षीने सुरू करते संसाराचा नवा प्रवास. असं म्हणत प्रेरणा खूप छान असा उखाणा घेते. त्यानंतर सगळेच जण आता अजितला आग्रह करायला लागतात आणि म्हणतात की अजित, आता तू उखाणा घे. आता अजित ही सुरुवातीला नाहीच म्हणायला लागतो. त्यानंतर प्रेरणा त्याला सांगते. यावर अजित आता उखाणा घ्यायला लागतो आणि अजित म्हणायला लागतो की आजवर चालत होतो एकटा, दिसत नव्हती वाट, पण प्रेरणाच्या येण्याने जीवनात आली सुखाची लाट. तेव्हा त्याच्या उखाण्याचंही सगळेच जण कौतुक करायला लागतात आणि टाळ्या वाजवायला लागतात. आता मिठू म्हणते की लाट नाही, अख्खा समुद्र आहे आमची प्रेरणादी, कोकणातलं समुद्र. तेव्हा प्रेरणा म्हणते की काही बोलतेस मिठू, असं म्हणत ती लाजायला लागते. त्यानंतर आता सगळ्यांना सांगते की मी एकटीच, आमचं जोडपं नाही, इथे अजून कुणाचं तरी लग्न झालेलं आहे. असं म्हणत प्रेरणा आता वल्लरीला उखाणा घ्यायला आग्रह करायला लागते. आता वल्लरीही नाही म्हणायला लागते आणि मनोजसुद्धा नाही म्हणायला लागतं. आता वल्लरी म्हणते की आमचं लग्न होऊन खूप दिवस झाले, तर तुमचं नवीन नवीन लग्न झाले. यावर श्वेता म्हणते की पण लग्न तर झालं ना, मग घे उखाणा. तेव्हा हर्षितही म्हणतो की होऊन जाऊ दे वल्लरी दी उखाणा. तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे. त्यानंतर वल्लरी मनोजकडे बघत उखाणा घ्यायला लागते आणि म्हणते की पावसाने दिलेला सुगंध जसा टिपून घ्यावा, मातीने पावसाला दिलेला सुगंध जसा टिपून घ्यावा, मातीने होईल प्रत्येक स्वप्न पूर्ण मनोजरावांच्या साथीने. तेव्हा सगळेच जण वल्लरीचं कौतुक करायला लागतात. आता तेजा म्हणते की तुझी तर सगळे स्वप्न पूर्ण होत आहेत. त्यानंतर मनोजला उखाणा घ्यायला आग्रह करायला लागतात. तेव्हा मनोज म्हणतो की मला नाही आठवत आहे उखाणा. तेव्हा वल्लरी म्हणते की घ्या ना, मी घेतला ना उखाणा. तेव्हा मनोज म्हणतो की मी साधाच घेतो उखाणा, चालेल ना. वल्लरी म्हणते की ठीक आहे. तेव्हा मनोज म्हणतो की भाजीत भाजी मेथीची, वल्लरी माझ्या प्रीतीची. तेव्हा सगळेजण नाराज होतात आणि म्हणतात की मनोज जिजू, काय घेतला तुम्ही उखाणा. इकडे वल्लरी तर डोक्यालाच हात लावून बसते. तेव्हा श्वेता म्हणते की मनोज जिजूंनी काय उखाणा घेतलाय ना, वा कधीच ऐकला नव्हता असा उखाणा, सगळ्यात भारी आणि लेटेस्ट आलेला उखाणा घेतलाय मनोज जिजूने. असं म्हणत सगळेजण मनोजवर हसायला लागतात आणि त्याची टिंगल उडवायला लागतात. तितक्यात मिठू म्हणते की एक मिनिट, मलाही उखाणा घ्यायचा आहे. सगळ्यांनी उखाणा घेतला ना, तर मीही घेणार आहे. तितक्यात तेजा म्हणते की लग्न झालं आहे का तुझं उखाणा घ्यायला निघालीस. तितक्यात मिठू म्हणते की होईल ना, पण लग्न होईल की नाही हर्षित, आपलं लग्न होणार की नाही. तेव्हा हर्षित म्हणतो की हो. तेव्हा मिठू म्हणते की मी घेते उखाणा बघ. असं म्हणत ती एक उखाणा ट्राय करत म्हणते की इंग्लिशमध्ये गवताला म्हणतात ग्रास, मी तुम्हा सगळ्यांना हक्काने देणार आहे त्रास. तेव्हा सगळेजण म्हणतात की वा दे त्रास. हर्षित म्हणतो की काय त्रास आहे राव. सगळेजण आता मिठूकडे बघून हसायला लागतात. तेव्हा मिठू म्हणते की आता हर्षित तू पण घे ना उखाणा. तेव्हा हर्षित म्हणतो की मी काय घेऊ उखाणा, ठीक आहे जुळवतं काहीतरी. आता हर्षित म्हणायला लागतो की इच्छाविना जीवन आहे मिनिंगलेस, पुढे काही आठवत नाही भाऊ, करा ना कुणीतरी गेस. असं म्हणत हर्षित कसा बसा उखाणा ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात सगळेजण उखाणा घेण्यासाठी उत्साही असतात. तेव्हा तेजा म्हणते की असा येतात का उखाणा, मी सांगते उखाणा कसा असतो ते. त्यानंतर तेजा म्हणते की फ्रेंड्स फॉर एव्हर, लव कॅन वेट, श्वेता, वल्लरी, मिठू आणि प्रेरणा आहेत माझ्या सोलमेट. तेव्हा सगळेजण तेजाने घेतलेल्या उखाण्याचं कौतुक करू लागतात. तेव्हा श्वेता म्हणते की एक मिनिट, आता सगळ्यांनीच उखाणा घेतला आहे तर मीही ट्राय करते. तेव्हा श्वेता ही एक उखाणा घ्यायला लागते आणि म्हणते की दिल दोस्ती दुनियादारी इथेच कळली खरी यारी, रुसवा फुगवा राग प्रेम मैत्रीच्या दुनियेत सगळेच सेम. असं म्हणत आता श्वेता ही खूप छान उखाणा घेते. आता सगळेजण खूप खुश आणि उत्साही असतात आणि एकमेकांचं कौतुक करायला लागतात. तितक्यात आता तिथे वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई येतात. आता लगेचच वल्लरी आणि प्रेरणाची माफी मागायला लागतात. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की वल्लरी मला माफ कर, माझं चुकलं, रागाच्या भरात मी तुला नको ते बोलले. असं म्हणत वल्लरीची सासू माफी मागायचं नाटक करायला लागते. इकडे प्रेरणाची आई ही अजित आणि प्रेरणाची माफी मागायला लागते. यानंतर प्रेरणाची आई म्हणते की जावई बापू, मी तुमचे पाय धुते, खरं तर तुमचा माणच आहे तो. आता प्रेरणाची आई प्रेरणाचीही माफी मागायला लागते आणि म्हणते की आई यावर प्रेरणा म्हणते की आई, यापुढे असं वागू नकोस गं आणि असं बोलूही नकोस, शेवटी तू मोठी आहेस. असं म्हणत प्रेरणा ही
तिच्या आईला माफ करते आणि वल्लरी आता तिच्या सासूला माफ करते. पण वल्लरीला त्यांच्यावर जरासा डाऊट येतो आणि ती मात्र आता काहीच बोलत नाही. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा, वल्लरी, तेजा, श्वेता, मिठू सगळेच जण आपल्या प्रेरणाजवळ बसलेले असतात. सगळेजण तिचं कौतुक करत असतात. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणत असते की प्रेरणा खरंच खूप सुंदर दिसतेस तू. तितक्यात मिठू म्हणते की प्रेरणा दी, लग्नाची इतकी घाई झाली ना, त्या लग्नाच्या घाई तुला काही गिफ्ट पण देता आलं नाही का आम्हाला. तेव्हा तेजा म्हणते की हो ना, विसरलोच आम्ही. तितक्यात आता प्रेरणा म्हणते की अगं गिफ्टची काय गरज आहे, नको आहे मला गिफ्ट. तेव्हा मिठू म्हणते की नाही म्हणायचं नाही या, आम्ही काहीतरी विचार करूनच आता गिफ्ट देऊ शकतो ना तुला. तेव्हा तेजा म्हणते की खरं तर तू त्या अण्णा केदारबरोबर लग्न करणार होतीस ना, तो निर्णयच आम्हाला आवडला नव्हता, म्हणून आम्ही गिफ्ट वगैरे या गोष्टीचा विचारच केला नाही. तेव्हा मिठू म्हणते की मी काय म्हणते, आपण आता गिफ्ट देऊ शकतो ना तिला, आपण काहीतरी गेस करूयात की काय द्यायचं आहे प्रेरणा दी, तू सांग तुला काय हवं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही, नको आहे मला काही, खरंच नको आहे. तेव्हा मिठू म्हणते की नाही म्हणायचं नाही, सांगितलं ना तुला, आम्ही तुझ्यासाठी एक नथ घेऊ का, चालेल तुला. तितक्यात तेजा म्हणते की काय नथ अगं, तूच ठरवणार आहेस का, आम्हाला नाही आवडणार नथ. त्यापेक्षा ना आपण तिच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊयात, आपण लॅपटॉप घेऊयात, तिच्यासाठी आवडेल तिला. ती आणि अजितराव मेलमेल खेळत बसतील, नाही तर अधूनमधून तिला असाही लॅपटॉप लागेलच. तितक्यात आता श्वेता म्हणते नाही नको गं बाई लॅपटॉप, त्या लॅपटॉपला धूळ बसली तर आपली प्रेरणा दी त्याला धुवून टाकायला बसले. असं म्हणत सगळेच प्रेरणाची चेष्टा करायला लागतात. तेव्हा प्रेरणा म्हणते की श्वेता काय बोलतेस, नको ना चिडूस मला. असं म्हणत प्रेरणाची सगळेजण मस्करी करत असतात आणि प्रेरणालाही ते चिडवत असतात. आता त्यानंतर वल्लरी म्हणते की तुम्हा सगळ्यांचं बोलून झाले असेल तर मी काही बोलू का. मला काय वाटतं आपण प्रेरणाताईंना साडी घेऊयात, म्हणजे आता त्यांचं नवीन लग्न झालं आहे, खूप सारे सणवार येतील, त्यांना साडी नेसायला लागेल ना, ते तर घेऊयात का साडी. तेव्हा मिठू म्हणते की हो. तेव्हा मिठू म्हणते की प्रेरणा दी, तू ना साडी नेसून छान असा फोटो काढ आणि सोशल मीडियावर पोस्ट कर, मग आम्ही त्याखाली कमेंट देऊ की मेड फॉर इच अदर. असं म्हणत वेगवेगळ्या कमेंट मिठू सजेस्ट करत असते. यावर प्रेरणा म्हणते की मी सांगू का तुम्हाला तुमच्याकडून काय पाहिजे, मला तुमची मैत्री हवी आहे. खरं तर हे घर माझ्यासाठी माझं माहेर आहे, हे माझ्यापासून तुटू देऊ नका. असं म्हणत प्रेरणा खूप इमोशनल होते. तेव्हा श्वेताही रडायला लागते. तेव्हा तेजा म्हणते की आम्ही तुझं माहेर तुझ्यापासून कधीच तोडणार नाही आणि तुला प्रत्येक महिन्याला माहेरपणाला इथे घेऊन येऊ. असं म्हणत सगळेजण इमोशनल होतात. तेव्हा श्वेता म्हणते की प्रेरणा दी अगं थोडंच बोललीस तू, पण तरीही इमोशनल केलंस गं. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही या, रडत माझी पाठवणी करायची नाही, तुम्ही सगळ्यांनीच या बुलबुल बागेतून पाठवणी करायची माझी, पण तेही हसत. तेव्हा सगळ्याजणी खूपच इमोशनल होतात आणि प्रेरणाला मिठी मारतात. आता सगळ्याजणी खूपच खुश असतात आणि इमोशनलही असतात. तिथेच आता आजचा एपिसोड संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की वल्लरी आता प्रेरणा अजितबरोबर तिथून जाणार असते आणि सगळ्याच जण इमोशनल होऊन प्रेरणाची पाठवणी करत असतात. सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू असतात. आता तो अजित प्रेरणाला घेऊन तिथून निघून जातो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.